हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये. आज आपण बघणार आहोत सुरमई मच्छी फ्राय कशी करायची. ती अगदी पटकन होते आणि खायलाही तेवढीच छान लागते. तर चला स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला. तर पहिल्यांदा मी इथे मसाला घेते. हा घरगुती मसाला आहे लाल. तर इथे 1-1.5 चमचा मसाला घेते मी. तुम्ही कमी जास्तही करू शकता. तर इथे 1.5 चमचा मी मसाला घेतलेला आहे आणि हळद अर्धा चमचा, आणि मीठ आवश्यकतेनुसार घ्यायचं, कमी जास्त करू शकता. तर अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे मी. तर हे आता मिश्रण आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. तर हे चांगलं तुकड्यानं सगळा मसाला लागला पाहिजे. तर एकत्र करून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या तुकड्यांना लागल्या. तर हे 10 मिनटं साईडला ठेवायचं आहे. तर इकडे मी लसूण घेतलेला आहे 1 मोठा, आणि आपण तो ठेचून घ्यायचा आहे. तर इकडे आपण गॅसवर तवा तापत ठेवणार आहोत. तर तवा चांगला तापला पाहिजे. ते बघू शकता तुम्ही इथे आता तवा चांगला तापलेला आहे. तर याच्यामध्ये आता आपण तेल टाकणार आहोत. 1-2 चमचे तेल टाकणार आहे मी. आणि जो आपण लसूण घेतलेला होता ठेचून, तो याच्यामध्ये टाकणार आहे. तर आता हे मिश्रण आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे, चांगलं शिजून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग पाव चमचा टाकणार आहोत. आणि आता हे मिश्रण एकत्र करायचं आहे. आणि आता जे आपण 10 मिनटं तुकड्या साईडला मॅरिनेट करून ठेवलेल्या त्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत एक एक करून. तर इथे झालेल्या आहेत तुकड्या टाकून. तर याच्यामध्ये वर आपण झाकण ठेवणार आहोत आणि मीडियम गॅसवर आपण इथे मीडियम टू लो ठेवायचं. 5 मिनटं चांगली वाफ काढून घेणार आहोत, शिजून घेणार आहोत या तुकड्या. तिथे 5 मिनटं झालेली आहेत, बघू शकता तुम्ही. चांगली वाफही आलेली आहे तुकड्यांना. तर या आपण आता तुकड्या पलटवून घेणार आहोत. एक एक करून व्यवस्थित पलटवून घ्यायच्या तुकड्या. एक साईडने झालेल्या आहेत थोड्या, त्या दुसऱ्या साईडने चांगल्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत. छान अशा व्यवस्थित शिजून घ्यायच्या आहेत आपल्याला या तुकड्या. एक 2-3 मिनटं चांगल्या शिजून द्यायच्या. तर बहुतेक हे बघ मी पलटवून एक बघितली, व्यवस्थित झालेली आहे. तर ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे. छान असं सगळीकडं लिंबू पिळून टाकलेलं आहे मी. आणि आता परत मी या तुकड्या पलटवणार आहे. चांगल्या अशा दोन्ही साईडनी चांगल्या खरपूस अशा या
आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित अशा 5 मिनटं चांगल्या शिजून घ्यायच्या आहेत. तर बहुतेक ही रेसिपी झाली आहे, पण ह्याच्यामध्ये मी 4 मिरच्या टाकते. मिरच्या ऑप्शनल आहे, तुम्ही टाकल्या नाही टाकल्या तरी चालतं आहे, पण मी ह्याच्यामध्ये मिरच्या टाकते मच्छीमध्ये. तर 4 मिरच्या टाकलेल्या आहे. तर थोड्याशा या आपल्याला मिरच्या शिजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे छान अशा आपल्या तुकड्या तयार झालेल्या आहेत. सगळ्या मी तुकड्या परतवून घेते. तर आपल्या तुकड्या व्यवस्थित चांगल्या शिजून घ्यायच्या आहेत. तर छान अशा आपल्या तुकड्या तयार झालेल्या आहेत. कशी वाटली रेसिपी ते नक्की मला कमेंट करून आणि लाईक द्यायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ.